गेले 10 मिनिटं आम्ही गेट नंबर B1 आमचा आहे तो शोधतोय। घाबरताय? त्रिशाने खूप आम्हाला त्रास देते। जेवढे दिवस आहे तेवढ्या दिवस ही गाडी आमच्या सोबत असणार। आता आलोय गंगा आरतीसाठी। नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। आणि आता सकाळचे झाले आहेत 8:43 आणि तुम्ही मला या गेटअप मध्ये बघत असाल की मॉर्निंगला आम्ही आज कुठे चाललोय म्हणून। तर आज आहे आमची फॅमिली ट्रिप आहे, त्याच्यामध्ये आम्हाला जॉईन होणार आहे सोनालीची फॅमिली। आणि आता आम्ही जस्ट उठलो, रेडी झालोय। रेडी म्हणजे 50% रेडी झालो, 50% आम्ही अजून बाकी आहे। त्रिशा बाहेर आहे, त्रिशाची अंघोळ झाली, त्रिशा बाहेर आहे आणि आता सोनाली इथे रेडी होते। मी ऑलमोस्ट थोडाफार रेडी झालोय। तर भेटतो तुम्हाला एक 5 मिनिटांमध्ये, मी तुम्हाला भेटतो। तर फायनली मित्रांनो आम्ही झालोय रेडी। आता सोनाली पण झाली रेडी, शूज घालते। त्रिशा तू झाली रेडी बाबू? ती पण झाली रेडी। तर आता आम्ही ओला बुक केली आहे, खाली 1 ते 2 मिनिटं दाखवतीये पोहोचेल। आता मी सगळ्यांना बाय बाय करतो। त्रिशा चलो बाय 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 बाय। तिला असं वाटतंय ना की आम्ही तिला इथंच सोडतोय आणि म्हणून ती कोणाकडेच जात नाही। हे बघा, हे बघा, बाय करा त्रिशू। हा बाय बाय, हा फ्लाइंग किस द्या। येस मित्रांनो, निघालोय आपण आता। आपली ओला पण आली आता खाली आणि त्रिशा आणि सोनाली अशा प्रकारे बसली आहे। सीट एकदम कंजेस्टेड झाली सामान जास्त असल्यामुळे। भेटूया आता डायरेक्ट आपण एअरपोर्टला। तर मित्रांनो आम्ही आता फायनली पोहोचलो एअरपोर्टला। हे बघा, एअरपोर्ट आपला इंटरनॅशनल आहे। तर आमची इथे सगळ्या बॅगा आमच्या आता लोड झाल्यात। आता आम्ही जातोय आतमध्ये। आतमध्ये गेल्यावरती आमचं इमिग्रेशन होणार, आमची चेकिंग होणार आहे। आम्ही आता एअरपोर्टवर पोहोचलेलो आहे, घरच्यांना शोधतोय आणि अमित बघा त्रिशाला कसा घेऊन चाललाय। अमित त्रिशा कशी झोपली बघा, मस्त आरामात। मित्रांनो ईशान बघा कसं स्कॅनिंग करतोय। बोर्डिंग पास स्कॅनिंग करत होता तो। तुझा बोर्डिंग पास झालाच नाही ना? नाही झाला, तुझा बोर्डिंग पास झाला नाही झाला। आमचं जे बोर्डिंग होतं ते झालं, इमिग्रेशन होतं ते पण आमचं झालं। थोडंसं आमचं वेब चेकिंग मध्ये ना त्रिशाची जी पावडर होती त्यामुळे आम्हाला खूप लेट झाला आणि पूर्ण बॅग त्यांनी खोलून चेक केली आमची। तर मेक शुअर ना, जर तुम्ही एअरपोर्टला येत असाल ना तर पावडर आणि क्रीम या गोष्टी ना अवॉइडच करा घेऊन यायला। मी जातो आमच्या गेटच्या इथे आणि तुम्हाला आता मी एअरपोर्टचा व्ह्यू दाखवतो। गेले 10 मिनिटं आम्ही गेट नंबर B1 आमचा आहे तो शोधतोय, आम्हाला मिळतच नाहीये। अमित मिळाला? अरे नाही, आपण बीच इथे थांबलोय पण हे B1च भेटत नाहीये। बीच इथेच आपण थांबलो। ते बघ इथे सगळं दिलेलं आहे। इथे लिहिले, मी तेच बघितलं आता। पण त्यांनी पण B1 चे इथे B1 काय, पण B1 पुढे नंबर आपला नंबर आहे UK 619। इथे दिला ते UK 619 B1 पण आपल्याला भेटतच नाही। आपण बीच इथेच थांबलो। सोनालीची मम्मी आहे। हाय कर, नमस्कार। काय हाय 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 कर। ही सोनालीची मम्मी आहे। हाय
सोनालीचे पप्पा बोला. हा सोनालीचा भाऊ आहे. त्रिशा बरोबर फोटो काढतोय. ही सोनालीची बहिणी. तर मित्रांनो फायनली आम्हाला आता गेट भेटला. आतमध्ये चाललो आता आम्ही आणि इथे बस उभी आहे. बसने आतमध्ये घेऊन चालले आम्हाला आता. फायनली एअरक्राफ्ट इथे आमचा लागला आहे आणि इथून आता आम्हाला आतमध्ये पाठवलं आहे. आतमध्ये जाताना पण एक लास्ट चेकिंग होते तिकीट. थँक्यू. अंकल हॅलो. हॅलो मित्रांनो, फायनली आम्ही आत आलो. सीट भेटली आम्हाला. सोनालीची सीट इथे, माझी सीट इथे, ईशान तिकडे, मम्मी तिकडे, डॅडी इकडे आणि हा राहुलची सीट इकडे आणि जान्हवीची सीट इकडे. आमच्या सगळ्यांची लाईनमध्ये फक्त दोघांची जी आहे ती वेगळीच एंड मोमेंटला सीट बुकिंग झालेली आहे आमची. खुर्ची की पेटी टाईट हो गई है. फ्लाईटमध्ये ना आम्हाला हे फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे. लहान मुलांचा पण सीट बेल्ट हे लोक देतात. हे मदरला असं एक अटॅच, आपण जो बेल्ट आहे त्याला अटॅच करून हा बेल्ट त्यांनी दिलेला आहे. त्रिशाला आहे ना उठायचं पण तिला ना जमत नाही आता. ती आहे ना चिडचिड करायला लागली. त्रिशो काय झालं बेबी? मित्रांनो त्रिशा आहे ना शांत बसतच नाहीये. तिला एवढी चिडचिड होते ना त्यामुळे सोनाली पण चिडचिड करायला लागली. बघा हे बघा, ती शांत बसतच नाही एका जागेवर. खूप सतावते मनापासून. विस्ताराच्या फ्लाईटमध्ये मला आता हे नॉनव्हेजचं ह्यात नॉनव्हेज करी आहे आणि हा बिर्याणी राईस दिला आहे आणि व्हेजमध्ये सोनालीला दाल आहे, राईस आहे, पनीर आहे आणि हे स्वीटमध्ये केक आहे. आता मीलला एन्जॉय करतो. त्रिशा पण जेवते आमच्या बरोबर. काय खाते त्रिशा? ब्रेड आणि बटर खाते त्रिशा. आता आम्ही उत्तराखंडमध्ये जेवढे दिवस आहे तेवढ्या दिवस ही गाडी आमच्या सोबत असणार आहे आणि जिथे जिथे जाणार आहे तिथे तिथे ही गाडी आमच्या सोबत असणार आहे. आता पिलाना बँक्वेट हॉटेल म्हणून आहे, आम्ही इथे स्टे केलाय आणि आता आम्ही जातोय आतमध्ये. बुकिंग का सर? ओके. हा आमचा रूम आहे 406 आणि ही आमची रूमची टूर. आम्ही झालो आता रेडी, फ्रेश झालो. थोडा वेळ अर्धा एक तास सगळ्यांनी घेतलेला, नॅप घेतला सगळ्यांनी, जरा फ्रेश वाटलं आणि आता आम्ही उतरलो खाली. खाली उतरून आम्ही आता चाललोय, तुम्हाला डायरेक्ट तिकडे जाऊन दाखवतो मी काय ते डायरेक्ट. तर मित्रांनो इथे जे ऋषिकेशचं जे लोकल मार्केट आहे इथे फिरायला एवढी जाम मजा येते ना. जशी आपली मुंबईचं मार्केट आहे डिट्टो कार्बन कॉपी ह्यांचं पण मार्केट तसंच आहे आणि ह्यांची पण प्राइसिंग आहे ना सेम आपल्या मुंबईच्या मार्केट सारखीच आहे. आणि आताची वेळ झालेली आहे 5 वाजता, तर थोडीशी रश कमी आहे. तर या टायमिंगला आम्ही निघालेलो, परफेक्ट टाइम आहे हा निघायचा. मस्त ड्रेस लागलेत ना सोनाली? बँगल्स कुठे? पूर्ण ते शॉपच त्याच.
क्रिकेट फिरता फिरता ना आम्हाला हा पप्पू लस्सीवाला दिसलेला आणि मी ह्याचे ना 2-4 व्हिडिओ ऑलरेडी बघितलेले. तर ह्याची लस्सी काय आहे ना, तर आपण आतमध्ये जाऊया आणि टेस्ट करून मी तुम्हाला सांगतो काय आहे ते लस्सी. ही अशा प्रकारे काहीतरी लस्सी आली आहे. त्रिशाला पण पाहिजे, त्रिशा पण हा करते. कशी आहे? मस्त आहे. जसे आपण बघितलेले तशीच आहे व्हिडिओ मध्ये, ते रिव्ह्यू द्यायचे तसे तशीच आहे. तर आता मी ट्राय करतो. यम्मी आहे. जास्त गोड पण नाही आहे